मैत्री, निष्ठा, कृतज्ञता हे शब्द आपण नेहमीच ऐकतो, नाही का? पण यांचा खरा अर्थ काय असतो? चला, आज एका अशाच कालातीत कथेतून तो शोधूया. ही गोष्ट खूप साधी आहे, पण तिचा प्रभाव तो मात्र खूप मोठा आहे. आणि हाच विचार आपल्याला थेट त्या कथेच्या गाभ्याशी नेऊन पोहोचवतो. एका अशा कथेमध्ये जिथे मैत्रीची खरी कसोटी लागणार आहे आणि आपल्याला हेही पाहायला मिळेल की शक्तीपेक्षा निष्ठा कितीतरी पटीने श्रेष्ठ कशी ठरते. तर आपली ही गोष्ट सुरू होते बोधिसत्वांपासून, म्हणजे जे पुढे जाऊन बुद्ध होणार होते त्यांच्यापासून. तर त्यांच्या एका जन्मात ते होते एका भव्य सिंहाच्या रूपात. एका उंच पर्वतावर त्यांचं वास्तव्य होतं आणि तिथून ते एका विशाल दलदलीच्या प्रदेशावर राज्य करायचे. पण मग एके दिवशी काय झालं? एका हरणावर झेप घेण्याच्या नादात सिंहाचा अंदाज चुकला आणि तो थेट त्या धोकादायक चिखलाच्या दलदलीत खोलवर जाऊन फसला. सगळी शक्तीपणाला लावूनही तो बाहेर येऊ शकला नाही. 1 दिवस नाही, 2 दिवस नाहीत, तब्बल 7 दिवस. विचार करा, तो पराक्रमी सिंह, जंगलाचा राजा, 7 दिवस त्या चिखलात अडकून पडला होता. हालचाल करणं तर अशक्यच होतं आणि अन्नाचा एक कणही पोटात नव्हता. त्याची सगळी ताकद, सगळा अभिमान हळूहळू गळून पडत होता. आणि जेव्हा सिंहाला वाटलं की आता आपलं काही खरं नाही, सगळं संपलं, तेव्हाच तिथे एक अनएक्सपेक्टेड पाहुणा आला. कोण होता तो? तर एक कोल्हा, जो आपल्या अन्नाच्या शोधात भटकत होता. पण कल्पना करा, जंगलाच्या राजाला अशा असहाय्य अवस्थेत पाहून तो बिचाराही प्रचंड घाबरला असेल, नाही का? सिंहाने मदतीसाठी अक्षरशः गयावया केली, पण कोल्हा तो काही साधा नव्हता, तो हुशार होता. त्याने आधी सिंहाकडून वचन घेतलं की तो त्याला काही करणार नाही. आणि एकदा का वचन मिळालं की मग काय, त्याने आपल्या बुद्धीचा वापर केला आणि सिंहाला बाहेर काढण्यासाठी एक जबरदस्त योजना आखली. आणि अखेर कोल्ह्याच्या मदतीने सिंह बाहेर आला. बाहेर पडल्या पडल्या त्या कृतज्ञ सिंहाने पहिलं काम काय केलं असेल? तर आपलं वचन पाळलं. त्याने एका म्हशीची शिकार केली आणि आपल्या या छोट्याशा आपण जीवाला जीव देणाऱ्या मित्रासोबत ती वाटून खाल्ली. कृतज्ञतेची ही पहिली पायरी होती. बघा, एका छोट्याशा मदतीतून एका अतूट घट्ट मैत्रीचा जन्म झाला. गोष्ट इथेच थांबली नाही. सिंहाने कोल्ह्याच्या संपूर्ण कुटुंबाला आपल्या जवळच्याच गुहेत राहायला बोलवलं. आता तर काय, दोन्ही कुटुंब एकत्र शिकार करायची, एकत्र राहायची, जणू काही ते एकच कुटुंब बनले होते. किती सुंदर ना? पण म्हणतात ना, सगळं काही नेहमीच चांगलं घडत नाही. जसा काळ पुढे सरकत गेला तसं सिंहाच्याच गुहेत मत्सराचं म्हणजे जेलसीचं बीज उगवलं. सिंहाचं कोल्ह्याच्या कुटुंबावर असलेलं ते निरपेक्ष प्रेम, तो जिव्हाळा सिंहणीच्या डोळ्यात खोपू लागला होता. आणि मग काय, जेव्हा सिंह आणि कोल्हा शिकारीसाठी बाहेर जायचे, तेव्हा मागे सिंहीण त्या कोल्ह्याच्या पत्नीला आणि तिच्या पिल्लांना त्रास द्यायला लागली. ती त्यांना रोज टोचून बोलायची, धमकावायची, निघून जा इथून असं सारखं म्हणायची. आता रोजच्या या त्रासाने कोल्ह्याचं कुटुंब पुरतं घाबरून गेलं होतं. हे पाहून कोल्ह्याचं काळीजच तुटलं. त्याला काय वाटलं असेल? त्याला वाटलं की आपल्या मित्राचा, सिंहाचाच आपल्यावरचा विश्वास उडाला आहे आणि याच गैरसमजातून तो जड अंतःकरणाने आपल्या मित्राचा शेवटचा निरोप घ्यायला गेला. पण कोल्ह्याचं बोलणं ऐकून सिंहाला राग वगैरे अजिबात आला नाही. उलट तो एकदम शांतपणे आपल्या पत्नीकडे वळला आणि तिला एक साधा प्रश्न विचारला. तो म्हणाला, ऐक, आपले हे मित्र इथे यायच्या आधी मी आठवडाभर कुठे गायब होतो, हे तुला आठवतंय का? आणि मग सिंहाने ती गोष्ट उलगडली जी त्याने आजवर कोणालाच सांगितली नव्हती. आपल्या असहाय्यतेची कहाणी. तो कसा त्या चिखलात फसला होता, मृत्यू कसा समोर दिसत होता, आणि तेव्हा याच कोल्ह्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला कसं वाचवलं होतं, हे सगळं त्याने सिंहणीला सांगितलं. आणि इथेच या कथेचं सार आहे. सिंहाने सिंहणीला समजावलं, जो मित्र आपल्या वाईट काळात मदतीला धावून येतो ना, तो कितीही लहान किंवा दुबळा का असेना, तोच आपला खरा नातेवाईक असतो. या कोल्ह्याने माझा जीव वाचवला आहे. म्हणजे बघा, मैत्री ही शक्तीने नाहीतर निष्ठेने मोजली जाते. किती मोठा विचार आहे हा. हे सत्य कळताच सिंहणीला आपली चूक कळाली. तिचा सगळा गैरसमज दूर झाला. तिने कोल्ह्याच्या पत्नीची माफी मागितली आणि दोन्ही कुटुंबांमध्ये पुन्हा एकदा सलोखा निर्माण झाला. आणि त्यांची मैत्री ती इतकी घट्ट झाली की पुढच्या 7 पिढ्यांपर्यंत टिकून राहिली. ही असते खरी निष्ठावंत मैत्री.
पण थांबा, गोष्ट इथेच संपलेली नाहीये. खरं तर सगळ्यात इंटरेस्टिंग भाग तर आत्ता सुरू होतोय. ही जी प्राण्यांची गोष्ट आपण ऐकली ना, ती खरं तर एका मानवी समस्येचं उत्तर देण्यासाठी सांगितली गेली होती. आश्चर्य वाटलं ना? ही कथा का सांगितली गेली? तर झालं असं की एका राजाने आदरणीय आनंद यांच्यावर लोभीपणाचा आरोप केला. राजाचं म्हणणं होतं की आनंद यांनी तब्बल 1000 वस्त्र भेट म्हणून स्वीकारली, पण त्यांना तर फक्त 3च लागतात. म्हणजे ते संपत्तीचा साठा करत आहेत. या आरोपावर आनंद यांनी खूप शांतपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, महाराज, श्रद्धेने दिलेलं कोणतंही दान वाया जात नाही. आणि मग त्यांनी समजावून सांगितलं की प्रत्येक जुन्या वस्त्राचं पुढे काय होतं. ते जुनं झालं की त्याची चादर बनते, मग शर्ट, मग पांघरुण, मग चटई, टॉवेल आणि शेवटी तर ते इमारतीच्या बांधकामासाठी मातीत मिसळलं जातं. म्हणजे एका धाग्याचाही अपव्यय नाही. ही बुद्धिमत्ता आणि वस्तूंची इतकी काळजी घेण्याची ही वृत्ती पाहून राजा तर अक्षरशः थक्क झाला. तो इतका प्रभावित झाला की त्याने खुश होऊन आनंदला यांना आणखी 500 वस्त्र भेट म्हणून दिली. पण मग आनंद यांनी कसं काहीतरी केलं जे अनेकांना अनपेक्षित होतं. त्यांनी ती नवीन आलेली सगळीच्या सगळी 500 वस्त्र एकाच तरुण भिक्षूला देऊन टाकली. का? कारण त्या भिक्षूने त्यांची खूप निस्वार्थ सेवा केली होती. आता हे पाहून लोकांना वाटलं, अरे, हा तर पक्षपातीपणा आहे. आणि इथेच याच क्षणी बुद्धांनी त्या सिंहाच्या गोष्टीचा खरा अर्थ उलगडला. ते म्हणाले, आनंद यांनी जे काही केलं तो पक्षपात नाहीये, तर ती शुद्ध कृतज्ञता आहे. त्या तरुण भिक्षूने केलेल्या निस्वार्थ सेवेसाठी दिलेलं ते एक बक्षीस आहे. कारण एका चांगल्या कामाचा मोबदला चांगल्या कामानेच दिला जातो. आणि मग आला तो क्षण ज्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बुद्धांनी तो अंतिम खुलासा केला. ते म्हणाले, त्या गोष्टीतला तो कृतज्ञ सिंह तो दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतः होतो. आणि तो निष्ठावंत कोल्हा ज्याने माझा जीव वाचवला होता, तो म्हणजे हेच आदरणीय आनंद होते. तर ही कथा आपल्याला एक खूप मौल्यवान शिकवण देऊन जाते. कृतज्ञतेने केलेलं कोणतंही काम कधीच वाया जात नाही. आणि मदतीसाठी पुढे केलेला हात कितीही लहान असला तरी त्याची किंमत खूप मोठी असते. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? की कधीकधी एखादी छोटीशी वाटणारी चांगली कृती एखाद्याच्या आयुष्यात केवढा मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकते.